आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज परळी तालुक्यातून आहे। परळी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तहसील कार्यालयासमोर स्वतःला जिवंत जाळून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वतःच्या अंगावर या ठिकाणी राखेल टाकून ओतून घेतलेला आहे, कारण त्याची मागणी एकदम छोटी आणि रास्त होती। कारण त्यानं गेल्या अनेक वर्षापासून परळी तहसील कार्यालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केलेला होता की मला शेत रस्ता या ठिकाणी निर्माण करून द्यावा, परंतु परळी तहसील प्रशासन असेल किंवा त्या ठिकाणचं जे प्रशासन आहे ते प्रशासन संबंधित शेतकऱ्याला शेत रस्ता उपलब्ध करून देत नव्हतं। कारण गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी असल्यानं आणि सातत्यानं या भागात त्याला त्रास होत असल्यानं त्याने अखेरीस टोकाचं पाऊल उचलत परळी तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान स्वतःच्या अंगावर या ठिकाणी राखेल ओतून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे हा अनुचित प्रकार या ठिकाणी टळलेला आहे। तरी आता तहसील प्रशासनानं यावर तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। कारण सध्याचा काळ जर पाहिला तर सामान्य माणसाला प्रशासनाकडून कसली अपेक्षा नाही, कारण त्यांचे कामं होतीलच, न्याय मिळेलच अशी शक्यता या ठिकाणी प्रशासनाकडून दुरापास्त झालेली आहे। कारण सत्ताधारी आणि विरोधक हे जेव्हा एकत्र बसतात आणि त्या ठिकाणी सत्तेच्या लालसेपोटी आणि त्या ठिकाणी स्वहितासाठी स्वार्थासाठी एकत्र येतात, त्यावेळी सामान्य माणूस हा दूर फेकला जातो आणि त्याचीच प्रचिती आता सातत्यानं महाराष्ट्रात, राज्यात आणि विशेषतः संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे। कारण प्रशासन हे सामान्य माणसाचं ऐकायला तयार नाही आणि त्यातच आता नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील या पूर्णतः प्रशासनाच्या ताब्यात असल्यानं सामान्य माणसाला या ठिकाणी स्वतःची कामं करणं अवघड झालेलं आहे। तरी परळीच्या या घटनेबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातो आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, परळी वैजनाथ, जिल्हा बीड। हे बघा शिरसाळा पोलीस स्टेशनचा दिलेला पोलीस निरीक्षक साहेब 2023चा अर्ज आहे साहेब। तो रस्ता कधी देता माझ्या शेताला, शेत रस्ता कधी देता माझ्या शेताला, मान्य तहसीलदार साहेब, माझ्या शेताला शेत रस्ता द्या साहेब। जवळ यायचं नाही साहेब, जवळ यायचं नाही। मान्य तहसीलदार साहेब, मान्य तहसीलदार साहेब, तुम्ही मला तुमच्या ऑफिसमधून हाकलून दिले साहेब। मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब, मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब। हाकलून देतात तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिसमधून, शेतकऱ्याला हाकलून